आपल्याला पाहायचं आहे पुढच्या कारकाची भूरूपे. ते आहे म्हणजे सागरी लाटा. सागरी लाटांचे भूरूपे आता आपल्याला पाहायची आहेत. तर आता सागरी लाटा म्हटलं की याचं कार्य कुठे होणार आहे? समुद्र किनाऱ्यावरती, बरोबर आहे. त्याच्यामुळं या सागरी लाटांची जी काही भूरूपे आढळणार आहेत ते कुठे आढळतील? समुद्र किनाऱ्यावरच आढळणार आहेत. तर आता ही भूरूपे अभ्यासण्यापूर्वी सागरी लाटा कार्य कसं करतात हे अभ्यासणं गरजेचं आहे. आणि त्याही आधी आपल्याला सागराच्या संबंधी, समुद्र किनाऱ्याच्या संबंधी काही माहिती असली पाहिजे. म्हणजे किनारा कशाला म्हणायचं, ऑफशोअर कशाला म्हणायचं, फोरशोअर कशाला म्हणायचं. तर या संकल्पना थोड्या सुरुवातीला आपण पाहून घेऊयात. तर लक्षात घ्या की समुद्र तट आणि समुद्र किनारा यामध्ये फरक असतो. तर समुद्र तट कशाला म्हणते ते बघा. आपण इंग्लिशमध्ये जो शब्द वापरतो कोस्टलाईन, तर ती म्हणजे समुद्र तट, की जिथे जमीन आणि महासागराचा पाण्याचा जलभाग यांचं मिलन होतं त्या रेषेला आपण म्हणतो समुद्र तट. आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसेल की तिथे एक रेषा आहे कोस्टलाईन म्हणून, आणि त्याच्या डाव्या बाजूला जमीन आहे तर उजव्या बाजूला काय आहे? समुद्र आहे, बरोबर आहे, पाणी आहे. आणि हे जे काही मिलन रेषा आहे की जिथे समुद्राचं पाणी भूमीला स्पर्श करतं त्या रेषेला आपण म्हणतो कोस्टलाईन. याच्या डावीकडचा भाग हा जमिनीचा असतो, त्याच्यावरती कधीही सागराचं पाणी येत नाही. तर उजवीकडचा भाग असतो तो काय असतो? सागराचा भाग असतो, की ज्याच्यावरती पाणी येतं, परंतु ते कायमस्वरूपी तिथंच पाणी असेल असं सांगता येत नाही. कारण जेव्हा भरती असते त्यावेळी ते कोस्टलाईन पर्यंत पाणी येतं समुद्राचं, परंतु ओहोटी असल्यानंतर ते कोस्टलाईन पासून थोडंसं आतमध्ये असतं. परंतु हा जो भाग आहे कोस्टलाईन पर्यंतचा, तिथपर्यंत पाणी समुद्राचं येतं. म्हणून आपण म्हणतो की समुद्र तट म्हणजे जमीन आणि महासागराचं मिलन असणारी रेषा. लक्षात आलं? समुद्र तट किंवा कोस्टलाईन कशाला म्हणायचं? ओके. मग यानंतर आपण आता समुद्र किनारा कशाला म्हणायचं ते समजून घेऊयात. आणि त्यामध्ये वेगवेगळे समुद्र किनाऱ्याची जी नावं आहेत किंवा प्रकार आहेत तेही पाहूयात. तर दुसरी आकृती पहा. त्यामध्ये आपल्याला दिसते 3 बिंदू दिसतात A, B, C, आणि त्या 3 बिंदूंजवळ समुद्राच्या 3 वेगवेगळ्या पातळ्या आहेत. A बिंदूच्या ठिकाणी आहे ती म्हणजे भरतीच्या वेळी समुद्राची असणारी पातळी. म्हणजे भरतीच्या वेळी समुद्र काय होतो? भूमीकडे सरकतो, म्हणजे जास्त वर सरकतो. आणि जी हाय टाईड लाईन आहे भरतीच्या वेळीची समुद्राची पातळी ती सगळ्यात वर बिंदू A किंवा पॉइंट A च्या ठिकाणी दाखवली. त्यानंतर पॉइंट C ही ओहोटीची समुद्र पातळी दाखवतो, की जेव्हा ओहोटी समुद्राला आलेली असते तेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी दाखवतो जी सगळ्यात खाली आहे. आणि त्या दोघांच्या मध्ये B पॉइंट आहे की जो सरासरी समुद्राची पातळी दाखवतो. ॲव्हरेज समुद्र पातळी, सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाणी कुठवर असतं तर ते पॉइंट B दाखवतो. अशा पद्धतीने पॉइंट A, पॉइंट B आणि पॉइंट C 3 समुद्राच्या पातळी दाखवतात. एक भरतीच्या वेळी समुद्राची पातळी कुठं असते ते पॉइंट A ला असते. B सर्वसाधारणपणे सरासरी समुद्राची पातळी दाखवतो. तर पॉइंट C हा ओहोटीच्या वेळी समुद्राची असणारी पातळी दाखवतो. मग आता लक्षात घ्या की पॉइंट A पासून पॉइंट B पर्यंत समुद्राची पातळी बदलत राहते, बरोबर आहे. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी हे पॉइंट A पर्यंत उंचावलं जातं, तर ओहोटीच्या वेळी समुद्राचं हेच पाणी हे C पर्यंत खाली जातं. म्हणजे A पासून C पर्यंतचा जो काही भाग आहे तो काय होतो? तर काही काळ पाण्याच्या खाली असतो, तर काही काळ पाण्यापासून उघडा असतो. काही काळ पाण्याखाली असतो समुद्राच्या, तर काही काळ उघडा असतो. आणि हा जो काही भाग आहे तो म्हणजे समुद्राची मॅक्झिमम असणारी पातळी आणि समुद्राची मिनिमम असणारी पातळी या दोन्हींच्या मधला हा भाग आहे. आणि यालाच म्हटलं जातं समुद्र किनारा, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये आपण त्यासाठी शब्द वापरतो सी शोर. समुद्र किनारा म्हणजे लक्षात आलं? समुद्र तट आणि समुद्र किनारे यामध्ये फरक आहे. समुद्र तट की जिथे पाणी कधीच जात नाही, तो म्हणजे पॉइंट A पासून वरचा जो भाग आहे तो सगळा कोस्टल एरिया, किंवा त्याला आपण म्हणतो समुद्र तटीय प्रदेश. तर पॉइंट A पासून C पर्यंतचा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण शोर किंवा समुद्राचा किनारा, की ज्यामध्ये काही काळ पाणी त्यावरती येतं, काही काळ ओहोटीच्या वेळी ते पाणी त्याच्यावरून जातं. म्हणजे ओहोटीच्या वेळी तो भाग
उघडा असतो तर भरतीच्या वेळी तो भाग पूर्णपणे पाण्याने झाकलेला असतो. तर याला म्हणतो आपण समुद्र किनारा. आता त्या समुद्र किनाऱ्याचे पुन्हा दोन भाग पडतात, एक म्हणजे बॅक शुअर आणि दुसरा म्हणजे फोर शुअर. तर पॉइंट ए पासून बी पर्यंत म्हणजे भरतीच्या पातळीपासून सरासरी पातळीपर्यंत जो समुद्र किनारा आहे त्याला आपण म्हणतो बॅक शुअर, बरोबर आहे. तर पॉइंट बी पासून पॉइंट सी पर्यंत म्हणजे सरासरी पातळीपासून ओहोटीची जी समुद्राची पातळी आहे तिथपर्यंतचा जो समुद्र किनाऱ्याचा भाग आहे त्याला आपण म्हणतो फोर शुअर. लक्षात आलं, अग्र किनारा. आणि जो बॅक शुअर आहे त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं पश्च किनारा. लक्षात आलं. तर अग्र किनारा आणि पश्च किनारा कशाला म्हणायचं कळलं. ओके. मग आता तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल पॉइंट सी च्या खाली देखील आपण म्हटलेलं आहे ऑफ शुअर. पॉइंट सी च्या खाली काय स्थिती असणार आहे तर ओहोटीची मॅक्झिमम समुद्राची पातळी खालावण्याची जो पॉइंट आहे तो सी आहे. सी पेक्षा समुद्राची पातळी आणखी खालावली जात नाही. म्हणजे पॉइंट सी च्या खाली चा जो काही भाग आहे तो नेहमी समुद्राच्या खालीच असणार आहे, कायमस्वरूपी पाण्याखालीच असणार आहे. ओहोटी असो भरती असो कायमस्वरूपी तो पाण्याच्या खाली असणार आहे आणि त्याला म्हटलं जातं ऑफ शुअर, दूरस्थ किनारा. लक्षात आलं. तर हे काही समुद्र तट आणि समुद्र किनारा याच्या संबंधीच्या काही संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. मग आता आपण आपल्या मुख्य अभ्यासाकडे वळूयात आणि लाटांचे जी भूरूपे आहेत ते पाहायचे आहेत आपल्याला. तर मग या समुद्राच्या लाटा कार्य कसं करतात ते पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. तर समुद्राच्या लाटा पुन्हा दोन प्रकारची काम करतात. जसं आपण वारा आणि जो काही नदीचा भाग पाहिला त्यामध्ये आपण म्हटलं होतं की नदी आणि वारा हे दोन प्रकारची कामे करतात. एक म्हणजे अपक्षरणाचं आणि दुसरं म्हणजे निक्षेपणाचं. तसंच समुद्राच्या लाटा देखील ही दोन प्रकारची कार्य करतात समुद्र किनाऱ्यावरती, अपक्षरण आणि निक्षेपण. तर अपक्षरण जे आहे ते समुद्राच्या लाटा, नदीचं पाणी जसं चार प्रकारे अपक्षरण करतं तसंच समुद्राच्या लाटा त्याच चार पद्धतीनं समुद्राच्या किनाऱ्यावरती असणाऱ्या खडकाचं अपक्षरण करतात. कसं ते बघा. एक आहे अपघर्षण की ज्यामध्ये समुद्राच्या लाटाबरोबर जे काही पदार्थ वाहून येतात ते समुद्र किनाऱ्यावरती जो खडक आहे त्याच्यावरती आपडतात आणि त्या खडकाचं अपक्षरण करतात. दुसरं आहे सन्निघर्षण की ज्यामध्ये लाट्याबरोबर जे काही पदार्थ येतात, खडक दगड वाळू, ते एकमेकावरती आदळून त्याचं बारीक अशा रेतीमध्ये रूपांतर होतं. तिसरं आहे जलदाब म्हणजे समुद्राच्या लाटांचं जे पाणी आहे त्याचा वजन किंवा त्याचं जे काही दाब आहे तो समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या खडकावरती पडतो आणि त्या खडकाचं अपक्षरण घडून येतं. आणि चौथं आहे रासायनिक अपक्षरण की ज्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्याची खडकावरती रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यामुळे खडकाचं अपक्षरण घडून येतं. तर या जर आपण चार पद्धती पाहिल्या तर या जशाच्या तशा नदीच्या पाण्याने ज्या पद्धतीने अपक्षरण करण्याच्या पद्धती होत्या त्याचनुसारच आहेत. म्हणजे नदीचं आपण कार्य पाहिलं पाण्याचं, नदीच्या पाण्याचं कार्य पाहताना देखील या चार पद्धतीनंच नदीचं पाणी देखील अपक्षरण घडवून आणतं आणि त्याच पद्धतीनं समुद्राच्या लाटांचं पाणी देखील हे अपक्षरण घडवून आणतं हे आपल्याला दिसून येतं. मग आता आपण समुद्राच्या लाटांनी तयार केलेली भूरूपे पाहूयात. यामध्ये पुन्हा दोन प्रकार असणार आहेत. एक म्हणजे लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे तयार झालेली भूरूपे आणि त्यांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार झालेली भूरूपे. तर मग पहिला प्रकार पाहूयात, लाटांच्या अपक्षरण कार्याने तयार झालेली भूरूपे. यामध्ये बघा 8 प्रकारची भूरूपे आहेत. त्यांची पहिल्यांदा यादी पाहूया आणि मग आपण एक एक पाहूयात. पहिलं आहे आखात आणि भूशीर की ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं बे अँड हेडलँड. म्हणजे आखात आहे त्याला बे म्हटलं जातं आणि जे भूशीर आहे त्याला हेडलँड म्हटलं जातं. दुसरं आहे लघु निवेशिका की ज्याला इंग्लिशमध्ये कोज म्हटलं जातं, केवज नाही कोज, COVS. तर लघु निवेशिका. तिसरं आहे समुद्र कडा ज्याला इंग्लिशमध्ये सी क्लिप म्हटलं जातं. चौथं आहे समुद्री गुहा त्याला सी केव म्हटलं जातं. पाचवं आहे धम्मी छिद्र किंवा चिमणी तर त्याला ब्लो होल्स म्हटलं जातं. सहावं आहे नैसर्गिक कमान त्यालाच सी आर्चेस असं म्हटलं जातं, समुद्री कमान. सातवं आहे सागरी स्तंभ ज्याला म्हटलं जातं स्टॅक्स इंग्लिशमध्ये. आणि आठवं आहे तरंग घर्षित चबुतरा. लक्षात ठेवा तरंग घर्षित की ज्याला
वेव्ह कट प्लॅटफॉर्म म्हटलं जातं. तर ही 8 प्रकारची भूरूपे सागरी लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे तयार होतात. मग ती कशी तयार होतात ते आता आपण पाहूयात आणि ती कशा स्वरूपाची असतात ते एक एक करून पाहूयात. मग पहिले पहा, आखात आणि भूशीर. आता आखात तुम्हाला माहित आहे, आपण म्हणतो कच्छचे आखात किंवा खंबातचे आखात. आखात म्हणजे काय आणि भूशीर म्हणजे काय, तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात घ्या की आकृतीत दाखवल्याप्रमाणे समुद्र आहे, त्याचा किनारा आहे आणि किनाऱ्यावरती 2 प्रकारचे खडक जे आहेत ते किनाऱ्याला लंबरूप अशा 2 पट्ट्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे. कठीण खडक आहे आणि एक मृदू खडक आहे. जेव्हा अशी रचना असते तेव्हा काय होतं बघा. आता समुद्राच्या लाटा येऊन या दोन्ही प्रकारच्या खडकावरती आदळणार आहेत. हे दोन्ही खडक समुद्र किनाऱ्यावरच आहेत, एकमेका शेजारी एक असे त्यांचे पट्टे आहेत. बरोबर आहे. आता जेव्हा समुद्राच्या लाटा या दोन्ही खडकावर आदळतात तेव्हा मृदू खडकाचं अपक्षरण जास्त होणार, कारण तो मृदू आहे. तर कठीण खडक जो आहे त्याचं अपक्षरण काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर मृदू खडकाचं अपक्षरण जास्त होऊन तिथे तो खडक मागे मागे सरकत जातो आणि तिथे समुद्राचं पाणी आतमध्ये जमिनीच्या शिरतं आणि त्याच्यामुळे तिथे आपल्याला समुद्राचं पाणी जमिनीमध्ये शिरल्यासारखं भासतं तर किंवा दिसतं. तर जिथे कठीण खडक आहे तिथे असं वाटतं की जमिनीचा मोठा भाग हा सागरामध्ये शिरलेला आहे. तर जो मृदू खडकाचा भाग अपक्षरण होऊन मागे सरला जमिनीच्या बाजूला, जिथे सागराचं पाणी आतमध्ये शिरलं, त्याला म्हटलं जातं आखात. म्हणजे समुद्र तटावरती अपक्षरण होऊन जेव्हा सागराचं पाणी जमिनीच्या भागामध्ये शिरतं आतमध्ये, तेव्हा त्याला आपण म्हणतो आखात. तर जिथे कठीण खडक तसाच राहिल्यामुळे जो काही भूपृष्ठाचा भाग आहे किंवा जमीन आहे ती सागरामध्ये शिरल्यासारखी वाटते, त्याला म्हटलं जातं भूशीर. तर कठीण खडकाचा जो भाग जसाच्या तसा राहिला त्याला म्हणायचं भूशीर. तर जिथे मृदू खडकाचं अपक्षरण होऊन महासागराचं पाणी जमिनीच्या आतमध्ये शिरलं त्याला आपण म्हणतो आखात. तर लक्षात आलं, ही दोन्ही भूरूपे कळली, आखात आणि भूशीर. यासाठी समुद्र किनाऱ्याला लंबरूप असे कठीण आणि मृदू खडकाचे काय असतात, 2 पट्टे असतात आणि तेव्हा असं भूरूप तयार होतं. आता दुसरं आहे लघु निवेशिका किंवा कोज. लक्षात येतं. तर लघु निवेशिका किंवा कोज कशाला म्हणायचं ते लक्षात घ्या. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे पुन्हा समुद्र किनारा आहे आणि कठीण व मृदू खडकाचे 2 पट्टे आहेत. परंतु इथे पट्ट्यांची जी काही रचना आहे ती वेगळी आहे. कशी आहे ती, समुद्र किनाऱ्याला समांतर अशी ही पट्ट्यांची रचना आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्याला लागून कठीण खडकाचा पट्टा आहे, तर त्याच्या पुढेच त्याला मृदू खडकाचा दुसरा पट्टा असलेला आपल्याला दिसून येतो. मग आता काय होतं की जेव्हा समुद्राच्या लाटा या खडकावरती अपक्षरणाचं कार्य करतात तेव्हा जो समुद्र किनाऱ्याला लागून लगेच कठीण खडक आहे तो सहजासहजी काय होत नाही, अपक्षरण त्याचं होत नाही. परंतु त्याच्या आतमध्ये जो मृदू खडक आहे त्याचं मात्र अपक्षरण होतं. परंतु तिथपर्यंत सागराचं पाणी थेट पोहोचतं का, नाही, कारण मध्ये कठीण खडकाचा पट्टा आहे. परंतु काही कारणामुळे या कठीण खडकाला मध्ये थोड्याशा भागामध्ये समुद्राचं पाणी आत शिरू शकतं किंवा त्याला एखादी भेग पडू शकते, छिद्र होऊ शकतं आणि तेवढ्या निमुळत्या भागातून समुद्राचं पाणी त्या कठीण खडकातून निमुळत्या भागातून आत जातं आणि पुढे जाऊन त्याला मृदू खडक लागतो. मृदू खडक लागल्यानंतर त्या मृदू खडकाचं मात्र अपक्षरण अतिशय वेगाने होतं आणि त्यामुळे त्या मृदू खडकामध्ये एक अर्धवर्तुळाकार आकाराचं एक भूरूप तयार होतं, ज्याच्यामध्ये समुद्राचं पाणी त्या अर्धवर्तुळ आकाराच्या भूरूपामध्ये शिरतं आणि त्यालाच म्हटलं जातं लघु निवेशिका किंवा कोज. म्हणजे लक्षात आलं, इथे देखील कठीण आणि मृदू खडकाचीच रचना आहे, फक्त ती समुद्र किनाऱ्याला समांतर अशा 2 पट्ट्यामध्ये आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं लघु निवेशिका कशाला म्हणायचं. ओके, मग पुढचं भूरूप पाहूयात, ते म्हणजे समुद्र कडा. आता लक्षात घ्या की समजा समुद्र तटावरती खडक आहे आणि त्या खडकाच्या बाजूला समुद्राच्या लाटा येऊन आदळतात. आता समुद्राच्या लाटा समुद्राच्या किनाऱ्यावरती किंवा समुद्र तटावरती असणाऱ्या खडकाच्या पायथ्याला आदळणार, बरोबर आहे. जिथे समुद्राची पातळी आहे तिथे ते येऊन आदळतात. त्यामुळे काय होतं,
तर हा जो समुद्र तटावरती खडक आहे त्याचा पायथ्या जास्त अपक्षरण त्याचं होतं. वरच्या खडकापर्यंत लाटा पोहोचत नाहीत, वर उंचावर असणाऱ्या खडकापर्यंत, त्यामुळे तो खडक तसाच राहतो. परंतु पायथ्याला जो खडक आहे त्याचं मात्र अपक्षरण होतं आणि तो थोडा आतमध्ये सरकतो. आणि वरचा जो राहिलेला खडक आहे तो असा कड्यासारखा भासतो वर लटकलेला, आणि त्यालाच आपण म्हणतो समुद्र कडा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला दिसेल की लाटांमुळे पायथ्याशी खडकाची झीज झालेली आहे आणि वरचा जो आहे खडक तो तसाच राहिलाय आणि तो कड्यासारखा लोंबकळतोय आणि त्यालाच आपण म्हणतो समुद्र कडा. लक्षात आलं समुद्र कडा, सी क्लिप. मग पुढचं भूरूप पाहूयात, ते आहे समुद्री गुहा. कशाला बनायचं बघा. आता समुद्री कड्यामध्ये आपण म्हटलं की काय होतं, समुद्राच्या लाटा खडकाच्या पायथ्याशी येऊन आदळतात आणि पायथ्याची मोठ्या प्रमाणावर झीज होते. तीच झीज जास्त होत जाऊन तो खडक आणखी आतमध्ये पोखरला जातो आणि त्यामुळे खडकाच्या पायथ्याशी गुहेसारखा भाग तयार होतो आणि त्यालाच आपण म्हणतो समुद्री गुहा. लक्षात आलं. म्हणजे खडकाच्या पायथ्यावरती समुद्राच्या लाटामुळे मोठ्या प्रमाणात झीज होऊन तिथे गुहासारखा भाग तयार होतो आणि त्यालाच आपण म्हणतो समुद्री गुहा. लक्षात आलं. आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की खडक आहे, सागराच्या लाटा त्याच्या पायथ्याशी अपक्षरण झाल्यामुळे तो खडक पायथ्याला आतमध्ये गेलेला आहे, सागराचं पाणी आतमध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे तिथे गुहा तयार झालेली आहे. लक्षात आलं. त्याला आपण म्हणतो समुद्री गुहा. पुढचं भूरूप आहे धम्मी छिद्र किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ब्लो होल्स. हे काय प्रकार आहे बघा. तर आपण पाहिलेली समुद्री गुहा तयार झाल्यानंतर त्या गुहेचं जे काही छत आहे किंवा त्या गुहेच्या वर जो शिल्लक राहिलेला खडक आहे त्या खडकाला एक व्हर्टिकल असं मध्ये छिद्र जर पडलं आरपार तर त्याला आपण म्हणतो धम्मी छिद्र. आकृतीमध्ये दिसेल की गुहा आहे समुद्राची आणि त्या गुहेला एक व्हर्टिकल असं छिद्र पडलेलं आहे वरती त्या गुहेच्या छताला. आता या छिद्रातून जेव्हा समुद्राच्या लाटा ओहोटीच्या वेळी दूर जातात तेव्हा जी गुहा आहे त्यातलं पाणी बाहेर येतं आणि जेव्हा समुद्राची लाट येते त्या गुहेमध्ये शिरते तेव्हा त्या गुहेमध्ये असलेली जी हवा आहे ती वेगाने त्या छिद्रामधून बाहेर येते. जे काही ऊर्ध्वगामी धम्मी छिद्र आहे त्यातून ती वेगाने बाहेर येते आणि त्यामुळे शिट्टी वाजल्यासारखा किंवा शिळ वाजवल्यासारखा आवाज आपल्याला मोठ्या आवाजामध्ये येतो. तर हे आहे धम्मी छिद्र. आणि अशी रत्नागिरीच्या किनाऱ्यावरती आपल्याला काही समुद्री गुहा आणि अशी छिद्र देखील पाहायला मिळतात की ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये मोठा आवाज येत असतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं समुद्री गुहा आणि धम्मी छिद्र. पुढचं आहे भूरूप, ते आहे नैसर्गिक कमान किंवा त्याला समुद्री कमान असंही म्हटलं जातं, सी आर्चेस. तर हा काय प्रकार आहे बघा. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती जर कठीण खडक असेल आणि तो उभ्या अवस्थेमध्ये असेल, त्याच्यावरती एक सलग येऊन समुद्राच्या लाटा आदळतायत आणि अशा लाटांच्या आदळण्यामुळे त्या उभ्या असलेल्या खडकाच्या मध्यभागी जर होल पडलं आणि ते होल कालांतराने विस्तारित गेलं तर त्या खडकाला अंतिमतः कमानीसारखा आकार येतो. म्हणजे समुद्राच्या मध्ये किंवा किनाऱ्यावरती खडक असेल उंच, त्या खडकावरती समुद्राच्या लाटा आदळत गेल्या आणि त्या आदळत असताना त्या खडकाला मध्यभागी एखादं छिद्र पडलं, त्या छिद्र वाढत गेलं तर त्या खडकाला कमानीसारखा आकार प्राप्त होतो. तर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिसतं की कमान तयार झालेली आहे समुद्राच्या पाण्यामध्ये. आता याला म्हणतो आपण नैसर्गिक कमान किंवा याला समुद्री कमान असंही म्हटलं जातं, सी आर्चेस इंग्लिशमध्ये. तर हे भूरूप झालं. पुढचं भूरूप आहे समुद्री स्तंभ किंवा त्याला इंग्लिशमध्ये स्टॅक्स म्हणतात. तर हा जो समुद्री स्तंभ आहे ते या समुद्री कमानीचंच पुढचं भूरूप आहे. म्हणजे समुद्र कमान तयार झाल्यानंतर आणखी लाटा आदळून त्या कमानीचा जो वरचा भाग आहे तो तुटून जातो आणि दोन्ही बाजूला कमानीचे असणारे उभे स्तंभ तेवढे शिल्लक राहतात. तेव्हा त्याला म्हटलं जातं समुद्री स्तंभ. लक्षात येतं. म्हणजे समुद्री स्तंभ काय आहे तर समुद्री कमानीचं बनलेलं पुढचं भूरूप आहे. त्या कमानीचा वरचा जो काही ब्रिज सारखा भाग आहे तो तुटून जातो लाटांमुळे आणि राहतात ते फक्त कमानीचे दोन बाजूचे फक्त स्तंभ. तेव्हा त्याला आपण म्हणतो समुद्री स्तंभ. आता शेवटचं भूरूप आहे ते म्हणजे तरंग घर्षित चबुतरा. हा कुठे आढळतो तर हा आढळतो कोस्टलाईनच्या आतमध्ये.
म्हणजे जिथे भरती ओहोटीचा भाग असतो, समुद्र किनारा म्हणतो आपण त्याला, तर त्यावरती हा तरंग घर्षित चबुतरा आढळतो. आता चबुतरा म्हटलं की इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेच आहे वेव्ह कट प्लॅटफॉर्म. प्लॅटफॉर्म असतो तो, एक सपाट असा मंच असतो. हा मंच कुठे तयार होतो, तर समुद्र किनाऱ्यावरती तयार होतो. आणि हा कशामुळे तयार होतो, तर समुद्राच्या लाटा जेव्हा किनाऱ्याकडे येतात तेव्हा त्यांनी वाहून आणलेल्या त्याच्यामध्ये जो काही पदार्थ असतो, म्हणजे मग दगड, गोटे, वाळू काही असेल, तर त्यांचं त्या किनाऱ्यावरती असणाऱ्या खडकाशी घर्षण होतं, खडकाचं अपक्षरण होतं आणि एक असा प्लॅटफॉर्म सपाट असा तयार होतो. त्याला आपण म्हणतो तरंग घर्षित चबुतरा. तर तो काय आहे, समुद्राच्या आतमध्ये असतो, तो किनाऱ्याला लागून सपाट असा भाग असतो जो समुद्राच्या लाटांच्या घर्षण कार्यामुळे किंवा अपक्षरण कार्यामुळे घर्षण होऊन तयार झालेला असतो, म्हणून त्याला तरंग घर्षित चबुतरा असं म्हटलं जातं. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तुमच्या लक्षात येईल आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे की समुद्राच्या किनाऱ्याजवळच तो तरंग घर्षित चबुतरा लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीनं आपण ज्या काही लाटा आहेत त्यांच्या अपक्षरणाची भूरूपे पाहिलेली आहेत. ही 8 प्रकारची भूरूपे आहेत. त्यानंतर मग आता आपल्याला दुसऱ्या प्रकारची भूरूपे पाहिजेत, ती म्हणजे लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार होणारी भूरूपे. यामध्ये 5 प्रकारची भूरूपे आपल्याला दिसून येतात. एक आहे तरंग निर्मित चबुतरा. बघा, शब्द वेगळा आहे, तरंग घर्षित नाही, तरंग निर्मित चबुतरा. दुसरा आहे पुळण. तिसरा आहे वाळूचे दांडे. चौथा आहे भूसंलग्न दांडा. आणि 5वा आहे खाजन किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं लगून. लक्षात आलं? तर असे 5 भूरूपे आपल्याला सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे तयार झालेली दिसून येतात. मग आता आपण एक एक करून ती काय आहेत हे आपण पाहूयात. तर पहिलं घ्या, तरंग निर्मित चबुतरा कशाला म्हणायचं. आपण तरंग घर्षित चबुतरा पाहिलं, तो लाटांच्या अपक्षरण कार्यामुळे तयार झाला. परंतु हा तरंग निर्मित चबुतरा की ज्याला वेव्ह बिल्ट प्लॅटफॉर्म म्हटलं जातं, हा कसा तयार होतो, तर लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे, म्हणजे लाटांनी वाहून आणलेल्या गाळाचं साठवणूक झाल्यामुळे, संचयन झाल्यामुळे हा चबुतरा तयार होतो. हे निक्षेपणाचं भूरूप आहे. हे कायम लक्षात ठेवायचं. तरंग निर्मित चबुतरा आणि तरंग घर्षित चबुतरा. तरंग घर्षित चबुतरा हा अपक्षरण कार्यामुळे तयार होतो, तर तरंग निर्मित चबुतरा हा निक्षेपण कार्यामुळे तयार होतो. हा तरंग निर्मित चबुतरा कुठे तयार होतो, तर तरंग घर्षित चबुतराच्या आणखी खाली पुढे सागरामध्ये हा तयार होतो. जिथे मंद उतारा असतो समुद्राचा, त्या ठिकाणी लाटांनी वाहून आणलेला जो काही गाळ आहे तो त्या ठिकाणी साचतो आणि त्या गाळापासून एक मंच तयार होतो, चबुतरा तयार होतो आणि त्यालाच आपण म्हणतो तरंग निर्मित चबुतरा. आकृतीमध्ये आता तुम्हाला दिसेल तिथे दोन्ही प्रकारचे चबुतरे दाखवलेले आहेत. समुद्राच्या किनाऱ्यापासून जवळ जो घर्षणामुळे तयार झाला तो तरंग घर्षित चबुतरा जो आधी आपण पाहिला, आणि त्याच्याच पुढे आणखी खोल समुद्रामध्ये उतारावरती तरंग निर्मित चबुतरा आपल्याला समुद्राच्या लाटांनी वाहून आणलेल्या गाळापासून तयार झालेला दिसतोय. तर लक्षात आलं, याला म्हणायचं तरंग निर्मित चबुतरा. पुढचं निक्षेपणाचं भूरूप आहे ते म्हणजे पुळण किंवा बीचेस म्हणतो. आपण पर्यटनासाठी किंवा फिरायला जे जातो ते कुठे जातो, अलिबागचं बीच म्हणतो, है की नाही. तर तो जो काही बीच आहे त्याला मराठीमध्ये पुळण म्हणतात. मग बीच म्हणजे काय, तर लक्षात घ्या की समुद्र किनाऱ्यावरती लाटांनी वाहून आणलेली बारीक रेती साचून जो काही मैदानासारखा भाग तयार होतो त्याला म्हटलं जातं पुळण किंवा त्याला म्हटलं जातं बीच. आता काही ठिकाणी काय असतं बघा, समुद्राचं लाटा येतात आणि थेट आल्यानंतर किनाऱ्यावरती जेव्हा येतात तर किनाऱ्यावरती असे वाळूचं निक्षेपण दिसत नाही, तर तिथे डायरेक्ट खडक दिसतात आपल्याला, उंच उंच खडक. तर तिथे हे पुळण नाही म्हणायचं, तिथे समुद्र तट डायरेक्ट. परंतु काही ठिकाणी मात्र समुद्राला लागून जी काही भूमी असते ती अशी सपाट असते, मंद उताराची असते, तिथे मात्र समुद्राने वाहून आणलेल्या मातीचं निक्षेपण होतं आणि तिथे ही पुळण किंवा बीचेस तयार होतात. आणि आपल्याला माहित आहे की आपल्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग त्याचं बीच प्रसिद्ध आहे. तर असे बीचेस
म्हणजेच पुळण हे समुद्राच्या लाटांनी वाहून आणलेल्या गाळाचं निक्षेपण होऊन तयार झालेली भूरूपे आहेत. पुढचं 3ऱ्या क्रमांकाचं आहे भूरूप, ते म्हणजे वाळूचा दांडा किंवा त्याला इंग्लिशमध्ये ऑफशोअर बार असं म्हटलं जातं, की जो ऑफशोअर म्हणजे काय, आतमधला भाग, समुद्राच्या आतमधला भाग, की जो कधीही उघडा पडत नाही. तर अशा समुद्राच्या ऑफशोअर वरती जे वाळूचे दांडे तयार होतात त्याला काय म्हटलं जातं, ऑफशोअर बार्स. मग आता वाळूचे दांडे म्हणजे काय ते अगोदर लक्षात घ्या. तर समुद्राच्या लाटांनी स्वतःबरोबर जो काही गाळाच्या स्वरूपात वाळू आणलेली आहे तिचं निक्षेपण या किनाऱ्याजवळ होत असतं. असं निक्षेपण होत जाऊन जाऊन ते वाढत जातं आणि त्याचं त्या समुद्राच्या पाण्याच्या वरती त्या वाळूचा एक दांडा किंवा एक टेकडीसारखा भाग दिसायला लागतो, की जो समुद्राच्या पाण्याच्या वर असतो. तर त्याला आपण म्हणतो वाळूचा दांडा. लक्षात आलं. आणि जेव्हा हा दांडा समुद्राच्या आतमध्ये ऑफशोअर वरती तयार होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं ऑफशोअर बार्स, की ज्याला मराठीमध्ये वाळूचा दांडा असं फक्त म्हटलं जातं. आता त्याच्या पुढचं भूरूप आहे ते म्हणजे भूसंलग्न दांडा. हे सुद्धा वाळूच्या दांड्याचाच एक प्रकार आहे, फक्त याची निर्मिती जी आहे ती समुद्राच्या किनाऱ्यापासून सुरुवात होते. म्हणजे समुद्र तट आहे, जिथे भूमी लागते समुद्र तटावरती, पृष्ठभाग लागतो, जमीन लागते, त्या जमिनीपासून हा वाळूचा दांडा तयार होतो आणि तो महासागराच्या आत पाण्यामध्ये तयार होऊन गेलेला दिसतो. तर याला आपण म्हणतो भूसंलग्न दांडा. जेव्हा वाळूचा दांडा पूर्णपणे समुद्राच्या आतमध्ये तयार होतो तेव्हा त्याला फक्त वाळूचा दांडा किंवा ऑफशोअर बार असं म्हणतो. तर जेव्हा हाच वाळूचा दांडा भूमीला लागून किंवा जमिनीला लागून सुरुवात होतो आणि आतमध्ये समुद्राच्या जातो तेव्हा त्याला आपण म्हणतो भूसंलग्न दांडा. तर आता या भूसंलग्न दांड्याचे वेगवेगळे प्रकार पडतात आकारानुसार. म्हणजे त्याला हुकासारखा आकार प्राप्त झाला तर त्याला हुक असं म्हटलं जातं आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता त्या हुकालाच आणखी एक हुक तयार झाला तर त्याला कंपाऊंड बार असं म्हटलं जातं, म्हणजे संयुक्त भूसंलग्न दांडा. त्यानंतर पुढे बघा, भूसंलग्न दांडा हा पूर्णपणे अर्धचंद्राकृती तयार झालेला आहे. म्हणजे भूमीवरून तयार झालाय तो पुन्हा समुद्रामध्ये जाऊन पुन्हा वक्रमान करून वक्राकार मार्गाने परत येऊन पुन्हा काय झालाय, भूमीलाच येऊन मिळालाय. आणि त्याच्यामुळे काय झालं आता की त्या वाळूच्या दांड्याच्या आणि जमिनीच्या मध्ये समुद्राचं पाणी राहिलं आणि त्यालाच आपण म्हणतो खाजन, की जे आपलं पुढचं भूरूप आहे किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं लगून. म्हणजे भूसंलग्न दांडा जेव्हा अशा वक्राकार पद्धतीने तयार होतो आणि त्याच्यामध्ये समुद्राचं पाणी अटकलं जातं जमीन आणि वाळूच्या दांड्यामध्ये, तेव्हा त्याला आपण म्हणतो खाजन किंवा लगून. लक्षात आलं. आता पुढे एक आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय की बेट दाखवलंय आणि जमिनीपासून त्या बेटापर्यंत वाळूचा दांडा तयार झालेला आहे. तर हा वाळूचा दांडा देखील भूसंलग्न दांड्याचाच प्रकार आहे, की जो जमिनीपासून तयार होतो आणि बेटापर्यंत जातो. म्हणजे बेट आणि जमीन यांना तो दांडा जोडतो. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, संयोजक भूसंलग्न दांडा, की जो बेटाला जमिनीशी जोडण्याचं काम करतो. तर अशा पद्धतीनं वाळूचा दांडा किंवा भूसंलग्न दांडा ही जी काही भूरूपे आहेत ती समुद्राच्या पाण्याने आणलेल्या गाळाचं संचयन होऊन तयार झालेली आहेत आणि त्यांच्या आकारावरून त्यांचे वेगवेगळे प्रकारही पाहिलेले आहेत. आणि ही जमीन आणि वाळूच्या दांड्याच्या मध्ये जेव्हा समुद्राचं पाणी साचून एक लहान उथळ असं सरोवर तयार होतं किंवा त्याच्या ठिकाणी आपण तळ म्हणूया, तर त्याला आपण म्हणतो लगून किंवा खाजन. लक्षात आलं. ही काही निक्षेपणामुळे तयार होणारे आपण भूरूपे पाहिलेली आहेत. तर अशा पद्धतीने समुद्राच्या लाटांचं कार्य आणि त्यांच्या निक्षेपण व अपक्षरण कार्यामुळे किनाऱ्यावरती कोणकोणती भूरूपे तयार होतात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी आपलं हे जे काही 3ऱ्या प्रकारचं कारक होतं समुद्राच्या लाटा त्यांची भूरूपे, हा आपला भाग या ठिकाणी संपतोय. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढे पाहायचं आहे ते म्हणजे हिमनदीचे भूरूपे कोणती आहेत.